नेमकं अर्थसंकल्पामध्ये या राज्यातल्या जनतेसाठी काय असणार आहे याची कल्पना नाही। कारण की आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे हे एकूणच सगळ्या आकडेवारीवरून या ठिकाणी दिसून येते। मागच्या वर्षीचा सरकार खर्च करू शकलं नाही कारण की पैसे नव्हते अशी वास्तवता आहे। आणि म्हणून बघू आता काय नेमकं कशा पद्धतीने आर्थिक घडी बसवायचं नियोजन आहे। राज्यातल्या अनेकांची बिलं थकीत आहेत आणि त्यामुळे नेमकं काय घडणार आहे हे आम्हाला कळेल आता। पत्रकार परिषद प्रेस झाली त्यावेळेस काँग्रेसचे नेते काही उपस्थित नव्हते। नाही असं नव्हतं काल नाही ते काही बोलू देत। आमचा ताळमेळ आता पुढचे 25 दिवस सरकारला दिसेल। ते म्हणतात की हम साथ साथ है असं नाही दिसत की हम आपके है कोण है अशी परिस्थिती आहे। हम साथ साथ है नाही आहे हम आपके है कोण अशी परिस्थिती विरोधी पक्षामध्ये ती आता तिथं चालू झालेली आहे। हम आपके है कोण कारण की रोटेशनची खुर्ची टिकवता आली नाही ही वाक्य काल महाराष्ट्राने बघितलेले आहे। त्यामुळे सुसंवाद हा कुठं नाही आहे हे महाराष्ट्रातली जनता बघते। कुठल्या कामांना स्थगिती मिळाली कोण स्थगिती देते हे सगळं बघितल्यानंतर नेमका संवाद कुणामध्ये नाही आहे हे लोकांना लक्षात येते। धनंजय मुंडे माणिकराव कोकट आरोप केले जातात तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची काय मागणी? नाही मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे की भूमिका घेतलेली आहे। आता ती भूमिका नेमकी शब्दात रूपांतर कशी होणार याची वाट आम्ही बघू। आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची रणनीती ठरवू। पण तो भेदाभेद होतोय का? कारण सुनील केदार यांना एक वेगळा न्याय नाही तो तर राहुलजी गांधींच्या बसून वेगळा न्याय देण्याची भूमिका भाजपची या ठिकाणी। राहुल गांधींना वेगळा न्याय सुनील केदारांना वेगळा या ठिकाणी न्याय आणि इतरांना वेगळा न्याय हे आता स्वतःच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत बसवून कसं वाचवता येईल हा प्रयत्न चालू आहे तो दिसतोय। काल 2 DCM आणि सीएमच्या मध्ये जे संभाषण झालं त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही मग तुम्हाला दिलं नाही तर त्याला मी काय करेन? नाही म्हणूनच मी म्हणतो ना की सुसंवाद महायुतीमध्ये नाही हे आता यवान स्पष्ट झालेलं आहे। मला वाटतं किती बोलणं होते माहीत नाही परंतु सुसंवाद नाही आहे हे एकूणच सगळ्या स्थगितीवरून एकूण कारभारावरून निश्चितपणे लक्षात आलं। म्हणून सरकारची कोंडी कशी करणं कोणकोणत्या नाही आज आम्ही जाहीरपणे न बोलता अनेक मुद्दे आहेत। शेतकऱ्यांचा मुद्दा आहे निवडणुकीपूर्वी असणारी लाडकी बहीण आता सावत्र बहीण झाली का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि म्हणून अनेक मुद्दे आहेत। जी नोकर भरती या ठिकाणी करणार होते त्याचा विषय आहे। MPSC मधली नोकर भरती या ठिकाणी रखडली पोलिसांची भरती त्या ठिकाणी रखडलेली आहे आणि म्हणून अनेक मुद्दे जे सरकारला या ठिकाणी घेरण्यासाठी आम्हाला मिळू शकतात। ओके ठीक धन्यवाद। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।